नमस्कार, मी गायत्री. मी तुम्हाला आज फोडशीची भाजी दाखवणार आहे. ही रानभाजी आहे आणि ही भाजी पावसाळ्यात मिळते. अशा विविध प्रकारच्या भाज्या मिळतात. फोडशीची भाजी, शेवाळ्याची भाजी, कंठोळीची भाजी, अजून बरेच प्रकार असतात. तर त्यातली मी ही फोडशीची भाजी दाखवते. अगदी सोपी, कमी पदार्थ वापरून मी ही केलेली आहे. या रानभाज्या तुम्हाला जास्त करून गावाकडे मिळतात. पुण्यामध्ये मिळेल का नाही मला माहिती नाही. पण मी जेव्हा पेणला गेली होती तेव्हा मी या भाज्या घेतल्या होत्या आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे की आमच्या इथे कातकरी समाज असतो. तो भर पावसामध्ये ह्या भाज्या घेऊन बसतो आणि एक थोडासा त्याचा कमाईचा सोर्स आहे या रानभाज्या थ्रू. तर आपण पण नक्की त्यांनाही मदत होते आणि ह्या भाज्यांचं आयुर्वेदिक महत्त्वही खूप आहे. तर तुम्ही ह्या भाज्या जर फिरायला गेल्या, तुम्हाला नजरेस पडल्यात, तर तुम्ही नक्की घ्या, नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. चव अप्रतिम लागते, औषधी गुण आहेत. थोडंसं रोजच्या भाज्यांपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळी भाजी खायला मिळते. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. या भाजीची पद्धत एकदम सोपी आहे. मी तेल घेतलं आहे, थोडंच तेल घेतलं आहे. चेचून मी लसूण टाकला आहे, गावठी लसूण टाकला आहे, त्यामुळे थोडीशी सालं मी ठेवलेली आहेत. अप्रतिम लागतो, तसं तुम्ही करून बघा. कांदा फोडणीला टाकायचा आहे, मिरची फोडणीला टाकायची आहे आणि भाजी फोडणीला टाकायचं आहे. मी कुठलीही भाजी, कोणताही रस्सा करताना माझ्या जेवणामध्ये हिंग असतंच, त्यामुळे मी हिंगही टाकलेला आहे. मला त्याचा आयुर्वेदिक महत्त्व खूप वाटतं हिंगाचं, त्यामुळे मी टाकते. तर तुम्हीही टाकून बघा, फरक तुम्हालाच जाणवेल. आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून, पाणी नाही ठेवायचे, वाफवायची नाही आहे, झाकण ठेवून आपल्याला त्याला वाफ काढायची आहे आणि छान शिजवून घ्यायची. अर्धी निम्मी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकणार आहोत. काही लोक ही भाजी चण्यामध्ये सुद्धा करतात, चणे टाकून त्यांना शिजवून नंतर फोडणी टाकतात. पण मी ही खोबरं टाकून केलेली आहे आणि अप्रतिम झाली होती. अशी तुम्ही विदाऊट चण्याची भाजीसुद्धा करून बघा, खूप छान लागते. सगळ्यांनी चवीने खाली, इवन माझ्या मुलांनीसुद्धा ही भाजी खाल्लेली आहे. तो आत्ता आहे 7 वर्षांचा. तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला नक्की आवडेल. तर मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे की त्या बायका कशा बसल्या होत्या. तर नक्की बघा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जर मला काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. बघा किती छान प्रकारे वाफळवली आहे ही मी भाजी, शिजवलेली आहे. चिमूटभर नंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, त्याच्यामुळे रंग अप्रतिम आलेला आहे. तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. ह्यानंतर मी शेवाळीची भाजीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तीही पावसाळी भाजी आहे. ती निवडली कशी जाते, त्यातला कोणता भाग घेतात आणि फोडणी कशी टाकतात. सॅटर्डे तुम्हाला तर माहिती आहे, हेवी रेनफॉलमुळे सॅटर्डे, संडे, मंडे, ट्यूजडे सुट्टी होती, त्यामुळे टिफिनला सुट्टी. त्यामुळे मी तुम्हाला असा काही भाज्यांचा प्रकार घेऊन आलेली आहे जो तुम्हाला बघायलाही आवडेल आणि करून खायला देखील आवडेल. तर मला नक्की सांगा, तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडला का? आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही सजेशन्स असेल तर ते घ्यायला मी आनंददायी आहे. तर तुम्ही नक्की मला कळवा.